नमस्कार आदरणीय पालक आणि विद्यार्थी मित्रांनो, परत एकदा स्वागत आहे तुमचं मेडिकल सिम्प्लिफाईड या चॅनलवरती. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि तुमचे जे पण काही प्रश्न असतील ते तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता. अगोदरच एक महत्त्वाची सूचना, ज्यांना माझ्याकडून काउन्सिलिंग करायची असेल ते मला 7887559633 या नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता. ठीक आहे. कॅप राऊंड 2 साठी जे पुढचा राऊंड येणार आहे आपला, कॅप राऊंड 2 साठी 999 फीस राहणार आहे. ठीक आहे. आणि दोन्ही राऊंड साठी कॅप राऊंड 2 और 3 1799 राहणार आहे. ठीक आहे. चला, आता अजून एक महत्वाची सूचना, ही फक्त चॉईस फिलिंगसाठी आहे. ओके, आणि स्टेट कोटासाठी आहे, हे समजणं गरजेचं आहे. चला, मी सांगितलं होतं ना, खूप साऱ्या विद्यार्थ्यांनी चॉईस फिलिंगमध्ये चूक केलेली आहे. तर आता ते तुम्हाला कळणार आहे कशी तुम्ही चूक केलेली आहे. आणि सोबतच या व्हिडिओमध्ये प्रायव्हेट कॉलेजेसचं BAMS प्रायव्हेट कॉलेजेस या कॉलेजेसचं कॅटेगरी वाईज कट ऑफ बघणार आहे आपण, की कॅप 1 राऊंडमध्ये कोणत्या रँकवरती विद्यार्थी अलॉट झालेला आहे, स्पेसिफिक कॅटेगरीमधून क्लोजिंग रँक काय ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे. तर व्हिडिओच्या शेवटपर्यंत बघा. सोबतच एक्सपेक्टेड कट ऑफ काय जाईल कॅप राऊंड 2चा ते सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. ठीक आहे. तर सगळ्यात अगोदर ओपन कॅटेगरीसाठी क्लोजिंग रँक आहे. ठीक आहे. याच्यामध्ये आता तुम्ही क्रॉस चेक सुद्धा करा, कारण सगळं काही बरोबर असणं कोणाचं पण, मी पण एक काय आहे तर ह्युमन बिंग आहे, एरर होत असतात, तरी सुद्धा तुम्ही चेक करून घ्या. तरी सुद्धा मी 2दा चेक केलेले, तुम्ही सुद्धा चेक करून घ्या. याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवा, विमेन कॅटेगरी घेतलेली नाही, हे जनरलचा कट ऑफ आहे. ठीक आहे. याच्यामध्ये पण 2 कॅटेगरी असतात ना, विमेन आणि जनरल, तर हा जनरलचा कट ऑफ आहे. विमेन इथं गृहीत धरण्यात आलेले नाही. ठीक आहे. जास्त व्हॅरी करत नाही विमेनचं पण, 1000 किंवा 1-2.5 मार्क, अर्धा मार्क, फक्त अर्धा मार्क, ते मॅटर पण नाही करत, तेवढा जात असतो. ठीक आहे. चालेल. तर सगळ्यात अगोदर ओपन कॅटेगरीचा कट ऑफ 3,60,038 असा गेलेला आहे. ह्या रँकवरती जे पण विद्यार्थी असतील ओपन कॅटेगरीमधून, याच्या आत जर रँक असेल तुमची 3,60,000, 3,59,60,000 पण असेल तुमची रँक, ऑल इंडिया रँक, तरी सुद्धा तुमचा नंबर नाही लागला, तर 100% तुम्ही चॉईस फिलिंगमध्ये चूक केलेली आहे. खूप सारे असतील असे, मला माहित आहे. ओपन कॅटेगरीमधून असाल आणि 3,60,000च्या आत रँक असेल तरी सुद्धा नंबर नाही लागला, दादा आता काय करायचं? तर चॉईस फिलिंगचा व्हिडिओ बघा, खूप वेळेस सांगितलेलं आहे, खूप वेळेस पहिल्यापासून हेच सांगत आहे आणि शेवटपर्यंत हेच सांगणार, चॉईस फिलिंगमध्ये चूक, चॉईस फिलिंगमध्ये चूक. ठीक आहे. तर हे समजलं तुम्हाला. 3,60,038 कोणता कॉलेज अलॉट झाला ओपन कॅटेगरीमधून या विद्यार्थी जे 3,60,038 रँकवरती होतात, तर सुमैया आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज हा कॉलेज यांना अलॉट झालेला आहे. कुठलचा कॉलेज आहे? सुमैया आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज. कुठलचं आहे? नंदुरबारचा आहे वाटतं. हा. ओबीसी 3,62,661 रँक ज्यांची असेल त्यांना कॉलेज अलॉट झालेलं आहे. आणि याच्या आत ज्यांची रँक असेल त्यांना जर का कॉलेज अलॉट झालेला नसेल तर चॉईस फिलिंगमध्ये चूक. ठीक. कोणता कॉलेज अलॉट झाला ही रँक टाका तुम्ही. ओबीसी कॅन्डिडेट तुम्हाला दिसेल की सिलेक्ट झालेला आहे सुमैया आयुर्वेदिक मेडिकल कॉलेजमध्ये. बीजीआय कॅटेगरीसाठी 3,61,378 डामजी पोस्टला आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज नंदुरबार. बघून घ्या ही रँक टाकून, 3,61,378. ठीक आहे. चालेल. त्याच्यानंतर एनटीबी 3,75,587. कोणता कॉलेज अलॉट झाला दादा? तर शाहू आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज. याच्या आत जर का रँक असेल, एनटीबी कॅटेगरी मधून असेल, कॉलेज जर का अलॉट झालं नाही, 100% चॉईस फिलिंगमध्ये चूक केली. ठीक आहे. हे सांगणं गरजेचं नाही आहे, मी परत तेच सांगू ना, तो व्हिडिओमध्ये तुम्हाला खूप जास्त बोर होईल. एनटीसी 3,60,258 भोजराज बोंडकर. ठीक आहे. यांच्या आत ज्यांची रँक असेल, ज्यांना कॉलेज अलॉट झाला नाही, 100% त्यांनी चॉईस फिलिंगमध्ये चूक केलेली आहे. एनटीडी 3,60,038 डामजी आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज. कुठलचा आहे? नंदुरबारचा. याच्या आत जर का रँक असेल तरी सुद्धा सिलेक्शन झालं नाही, तर कुठे ना कुठं तुम्ही चूक केलेली आहे, तर चॉईस फिलिंगमध्ये. याचा सेम कट ऑफ गेलेला आहे ओपन कॅटेगरी सारखा. ठीक आहे. आता ही रँक जर का टाकली तुम्ही, तर तुम्हाला तिथं विद्यार्थी दिसेल की हो कॅटेगरीमधून इथं सिलेक्शन झालेलं आहे. त्याच्यानंतर एससी कॅटेगरी 3,77,039 सुमैया आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज. ही रँक टाका तुम्ही लिस्टमध्ये, सर्च करा, तर तुम्हाला दिसेल हाच विद्यार्थी आहे, हाच कॅन्डिडेट आहे ज्याला शेवटचा कॉलेज अलॉट झालेलं आहे एससी कॅटेगरीमधून, आणि 3,77,039 त्याची रँक आहे. चालेल. त्याच्यानंतर आता एसटी कॅटेगरी 5,84,220
कोणता कॉलेज अलॉट झाला, याच्या आत जर रँक असेल तुमची तरी सुद्धा ST कॅटेगरीमधून असाल तरी सुद्धा तुम्हाला कॉलेज अलॉट झाला नाही, तर चॉईस फिलिंगमध्ये तुम्ही मिस्टेक केलेली आहे. ठीक आहे, चालेल. SCBC 3,76,349 सुमय्या आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज. ठीक आहे, 3,76,000 SCBC कॅटेगरी असेल तरी सुद्धा सिलेक्शन झालं नाही, तर कुठे ना कुठे तुमची कुठे चूक झालेली आहे, तर चॉईस फिलिंगमध्ये. आता महत्वाचा मुद्दा तो म्हणजे काय की आपला एक्सपेक्टेड कट ऑफ काय जाणार आहे दादा, हे सांगून दे. तर पुढच्या राऊंडमध्ये ओपन कॅटेगरीमधून असाल तुम्ही आणि फक्त एवढेच कॉलेज राहिले, फक्त एवढेच. ठीक आहे, कारण किती खूप कमी कॉलेजेस आलेले होते, आय थिंक 2 आणि 7, 9 कॉलेजला परवानगी भेटलेली नव्हती. 9 कॉलेजेस आले, 9 कॉलेजेस आले तर अजून कमी होणार. ऐकून घ्या, 9 कॉलेजेस आले, जे आलेले नाही चॉईस काउन्सिलिंगमध्ये ते परत आले तर याच्यापेक्षा पण कमी जाणार. पण हेच कॉलेज जर का पुढच्या राऊंडमध्ये राहिले तर कट ऑफ काय जाईल हा काढलेला आहे. तुम्ही बघितला असाल माझा हा कट ऑफ, एक्सपेक्टेड कट ऑफ सेम गेलेला आहे, सेमच गेलेला आहे. मागचा व्हिडिओ बघून घ्या, मी लिंक डिस्क्रिप्शन मध्ये देत आहे. जे एक्सपेक्ट केलं होतं तेच गेलेलं आहे, बघून घ्या तुम्ही. ठीक आहे, तर कशामुळे एक्सपेक्टेड करतो आपण हे, तर सीट मॅट्रिक्स बघून, जागा बघून. वेळ लागला ना मला, 3 तास त्याच्यामध्येच होतो मी. ठीक आहे, वेळ लागला का नाही, ठीक, चालेल. तर हा एक्सपेक्टेड कट ऑफ कसा काढत असतो आपण, तर एक्सपेक्टेड कट ऑफ आपण काढत असतो फक्त आणि फक्त कशामुळं, मागच्या वर्षीची लिस्ट अनालाइज करून कॉलेज किती आलेले आहे, विद्यार्थी किती आहे, हे सगळं एक ओव्हरऑल कडून एक्सपेक्टेड कट ऑफ काढला जातो. आणि हाच एक्सपेक्टेड कट ऑफ पुढच्या राऊंडमध्ये असेल आणि तेच असणार. ठीक आहे, जर का तुमची ओपन कॅटेगरीमधून असाल आणि 3,75,000च्या आत रँक असाल तर तुमचं सिलेक्शन होणं हे संभव आहे. तर सेफ रँक तुम्ही धरून चला 4 लाख. का बरं 4 लाख म्हणत आहे मी, तर एक गोष्ट महत्वाची आहे, ती 4 लाख रँक म्हणत आहे मी जर का पूर्ण कॉलेजेस आले तर. किती कॉलेजेस नाही आलेले, तर 9 कॉलेजेसला परवानगी भेटलेली होती. सेट मॅट्रिक्स कॅप 1 राऊंडमध्ये, कॅप राऊंड 2 मध्ये ते नक्कीच येणार. चला, तर OBC 3,62,000 होतं, तर कॅप राऊंड 2 मध्ये 3,77,000च्या आत ज्यांची रँक असेल त्यांचे खूप जास्त चान्सेस आहेत. पण इथं एक गोष्ट सांगणं गरजेची की चॉईस फिलिंग परफेक्ट झाली पाहिजे. आणि अगोदरच सांगितलं मी चॉईस फिलिंगसाठी काय करावं लागेल तुम्हाला. चॉईस फिलिंगचे व्हिडिओ टाकलेले आहे, चॉईस फिलिंगची लिस्ट कशी भेटणार तुम्हाला हे सुद्धा सांगितलेलं आहे, दिसत आहे. चाल, त्याच्यानंतर VJ कॅटेगरी 3,61,378 गेला होता. कॅप 1 राऊंडचा कट ऑफ जो आजची लिस्ट आलेली आहे, स्टेट कोटाचा आहे बरं का सगळं. चाल, पुढच्या राऊंडमध्ये VJ कॅटेगरीसाठी काय जाणार, तर 3,70,000 सेम ॲज OBC कॅटेगरी. चालेल, NTB 3,75,000च्या आसपास गेला होता, 3,75,587. पुढच्या राऊंडमध्ये 3,90,000 जाणार. चालेल, NTC 3,60,298 गेला होता. पुढच्या राऊंडमध्ये NTC मधून असाल तर 3,78,000च्या आत रँक असेल तर 100% तुम्हाला कॉलेज अलॉट होणार. फक्त आणि फक्त एकच लक्षात घेणं गरजेचं आणि ते म्हणजे चॉईस फिलिंग परफेक्ट करा. सगळ्यामध्ये चॉईस फिलिंग परफेक्ट करा तरच लागणार, नाही तर लागणार नाही. तुम्हाला अगोदरच सांगितलं होतं याच्या आत जर का रँक असेल, अगोदरच मागचाच व्हिडिओ आहे माझा 3 दिवस अगोदरचा, ते बघून घ्या. हेच रँक गेलेली आहे हेच कॅटेगरीसाठी आणि आता अधिकृत आहे. चालेल, त्याच्यानंतर NTD 3,76,000च्या आत असेल 100% कॉलेज अलॉट होणार, हे लागत आहे तुम्हाला पुढच्या राऊंडमध्ये. चालेल, SC कॅटेगरी 4 लाखच्या आत जर ज्यांची रँक असेल त्यांना कॉलेज अलॉट होणार, 100% अलॉट होणार. फक्त चॉईस फिलिंग बरोबर करा. ST कॅटेगरी 6,10,000च्या आत रँक असेल तर पुढच्या राऊंडमध्ये कॉलेज अलॉट होण्याची शक्यता खूप जास्त आहे. त्याच्यानंतर SCBC कॅटेगरी 3,76,000 गेला होता, पुढच्या राऊंडमध्ये 3,90,000 जाण्याची प्रोबॅबिलिटी आहे. ठीक आहे, हा फक्त आणि फक्त प्रायव्हेट कॉलेजेसचा कट ऑफ आहे. लवकरच तुमच्या समोर गव्हर्नमेंट आयुर्वेदिक मेडिकल कॉलेजचं कट ऑफ येणार, त्याच्यानंतर सेमी गव्हर्नमेंटचं पण येणार. ठीक आहे, सो थँक्यू सो मच, हॅव अ ग्रेट डे. आय होप तुमच्या रँकनुसार तुम्हाला बेस्ट पॉसिबल कॉलेज अलॉट व्हावा आणि ते जर का करायचं असेल बेस्ट पॉसिबल कॉलेज तर या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा. अथवा एक अजून महत्त्वाची गोष्ट की चॉईस फिलिंग कशी करतात त्याच्या पण व्हिडिओ टाकलेला आहे, पण तुम्ही मिस्टेक करणारच चॉईस फिलिंगमध्ये, म्हणून तुम्ही हा व्हिडिओ बघू शकता माझा. सोबतच मी कॉलेज रिव्ह्यू सुद्धा टाकलेले सगळ्या कॉलेजेसचे, ज्यांना कॉलेजेस अलॉट झाले असेल ते हा व्हिडिओ बघू शकता. ठीक आहे, कॉलेज रिव्ह्यूचे. थँक्यू सो मच, हॅव अ ग्रेट डे, बाय.